राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघूया MCQ नंबर 2 क्वेश्चन अँड आन्सर ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ PSA ऑक्सिजन जनरेशन प्लांट। Before refilling oxygen cylinder, the medical oxygen gas pressure to increase to 200 psi. मेडिकल ऑक्सिजन गॅस रिफिलिंग करण्यापूर्वी प्रेशर 200 PSI ने वाढवतात। त्यासाठी काय उपयोगात येते? ऑप्शन ए एअर कॉम्प्रेसर, ऑप्शन बी बूस्टर कॉम्प्रेसर, ऑप्शन सी बूस्टर पंप, ऑप्शन डी ब्लोअर। तर 200 PSI पर्यंत प्रेशर वाढवण्यासाठी रिफिलिंग करण्यापूर्वी बूस्टर कॉम्प्रेसरचा उपयोग करतात। ऑप्शन बी बूस्टर कॉम्प्रेसर। नेक्स्ट क्वेश्चन, मेडिकल ऑक्सिजन supplying to hospital through pipeline, pressure should be set in oxygen regulator. हॉस्पिटलला पाईपलाईनने ऑक्सिजन सप्लाय करण्यापूर्वी प्रेशर हा ऑक्सिजन रेग्युलेटरमध्ये किती बार सेट केला जातो? ऑप्शन ए 5 बार, ऑप्शन बी 8 बार, ऑप्शन बी 10 बार, ऑप्शन डी 15 बार। तर प्रेशर रेग्युलेटर ऑक्सिजन रेग्युलेटरमध्ये 5 बार प्रेशर सेट करावा लागतो। ऑप्शन ए 5 बार। नेक्स्ट क्वेश्चन, चूज इम्पॉर्टंट ऑफ रिजनरेशन टू ॲडसॉर्बंट। रिजनरेशन ॲब्सॉर्बंट कोणता आहे? रिमूव्हल ऑफ ॲब्सॉर्बंट जिओलाइट, रिमूव्हल ऑफ अननोन पार्टिकल, रिमूव्हल ऑफ ॲब्सॉर्बेट नायट्रोजन, एजू ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ रिॲक्शन, रिमूव्हल ऑफ ॲडझॉर्बेट नायट्रोजन। ऑप्शन सी हा रिजनरेशन ॲब्सॉर्बंट आहे महत्त्वाचा, रिमूव्हल ऑफ ॲब्सॉर्बेट नायट्रोजन। ऑक्सिजन गॅस बिकम मोर एक्सप्लोजिव्ह वेन प्रेशर इज। ऑक्सिजन गॅस हा धोकादायक होतो जर प्रेशर किती असेल तर? ऑप्शन ए 130 PSI, ऑप्शन बी 150 PSI, ऑप्शन सी 175 PSI, ऑप्शन डी 200 PSI। तर ऑक्सिजन हा अतिशय धोकादायक होतो जेव्हा प्रेशर 200 PSI होईल तेव्हा। ऑप्शन डी 200 PSI। फंक्शन ऑफ रेफ्रिजरंट used in refrigerated air dryer is। रेफ्रिजरेटेड एअर ड्रायरमध्ये रेफ्रिजरंटचे कार्य काय? ऑप्शन ए टू हीट कॉम्प्रेस्ड एअर, ऑप्शन बी टू कूल कॉम्प्रेस्ड एअर, ऑप्शन सी टू रिमूव्ह डस्ट फ्रॉम कॉम्प्रेस्ड एअर, ऑप्शन डी नन ऑफ दीज। तर टू रिमूव्ह डस्ट फ्रॉम कॉम्प्रेस्ड एअर हे रेफ्रिजरंटचे कार्य आहे। ऑप्शन सी। प्रेशर इज मेजर्ड इन फिलिंग द ब्लँक्स युनिट। प्रेशर मोजण्याचे एकक काय आहे? ऑप्शन ए बार, ऑप्शन बी लिटर, ऑप्शन सी किलोमीटर, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव। तर प्रेशर मोजण्याचे एकक हे बार आहे। ऑप्शन ए बार। द कंपोजिशन मिक्सचर ऑफ गॅसेस 20% ऑक्सिजन, 78% नायट्रोजन, 0.9% argon and 0.1% अदर गॅसेस इज कॉल्ड। जे वायूचे 21% ऑक्सिजन, 78% नायट्रोजन, 0.9% argon, 0.1% अदर गॅसेस याला काय म्हणतात? ऑप्शन ए कार्बन एअर, ऑप्शन बी कॉम्प्रेस्ड एअर, ऑप्शन सी ॲटमॉस्फेरिक एअर, ऑप्शन डी नन ऑफ द अबाव। तर जे वायूचे मिश्रण आहे त्यामध्ये 21% ऑक्सिजन, 78% नायट्रोजन आणि अदर गॅसेस याला ॲटमॉस्फेरिक एअर म्हणतात। ऑप्शन सी ॲटमॉस्फेरिक एअर। व्हिच मर्क्युरी इज यूज्ड इन मेजरमेंट ऑफ प्रेशर। प्रेशर मोजण्यासाठी कुठल्या मर्क्युरीचा उपयोग केला जातो? ऑप्शन ए इझिली अवेलेबल, ऑप्शन बी स्टेबल हाय डेन्सिटी, hence column size of mercury barometer can be reasonable,
ऑप्शन सी अनस्टेबल, ऑप्शन डी नन. तर प्रेशर मोजताना मर्क्युरी ही स्टेबल, हाय डेन्सिटी, हेन्स कॉलम साईज ऑफ मर्क्युरी बॅरोमीटर कॅन बी रिजनेबल. तर मर्क्युरी ही स्टेबल आणि जास्त घनत्व असलेली वापरतात. ऑप्शन बी. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज यूज्ड इन PSA प्लांट. PSA प्लांटमध्ये खालीलपैकी कोणती प्रोसेस उपयोगात येते. ऑप्शन ए ॲडसॉर्प्शन, ऑप्शन बी ॲब्सॉर्प्शन, ऑप्शन सी कंजम्पशन, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाऊ. तर PSA प्लांटमध्ये ॲडसॉर्प्शन ही प्रोसेस उपयोगात आणली जाते. ऑप्शन ए. फुल फॉर्म ऑफ द LPM रिलेटेड टू ऑक्सिजन प्लांट. ऑक्सिजन प्लांटमध्ये संबंध असणारा LPMचे फुल फॉर्म काय. ऑप्शन ए लिटर पर मिनिट, ऑप्शन बी लॉस पर मिनिट, ऑप्शन सी लिक्विड पर मिनिट, ऑप्शन डी नन. तर LPMचे फुल फॉर्म लिटर पर मिनिट आहे ऑक्सिजन प्लांटमध्ये. ऑप्शन ए लिटर पर मिनिट. द पर्पज ऑफ फ्लोमीटर इज. फ्लोमीटरचे उद्देश काय आहे. ऑप्शन ए टू चेक व्होल्टेज, ऑप्शन बी टू चेक टेम्परेचर, ऑप्शन सी टू चेक द फ्लो ऑफ गॅसेस, ऑप्शन डी नन ऑफ द अबाऊ. तर फ्लोमीटरचा वापरण्याचा उद्देश टू चेक द फ्लो ऑफ गॅसेस आहे. ऑप्शन सी टू चेक द फ्लो ऑफ गॅसेस. द व्हॅल्यू यूज्ड फॉर सेफ्टी टू प्रोटेक्ट द ऑक्सिजन टँक वेन द प्रेशर ऑफ गॅसेस रीच मोर दॅन द कॅपॅसिटी. ऑक्सिजन टँकमध्ये जर गॅसचा प्रेशर हा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त झाला तर सेफ्टी पर्पज म्हणून सुरक्षिततेसाठी कुठला वॉल्व उपयोगात आणला जाते. ऑप्शन ए निडल वॉल्व, ऑप्शन बी रिलीफ वॉल्व, ऑप्शन डी ग्लोब वॉल्व, ऑप्शन डी नन ऑफ द अबाऊ. तर स्टोरेज टँकमध्ये सेफ्टी वॉल्व हा रिलीफ वॉल्व वापरला जातो सुरक्षिततेसाठी. ऑप्शन बी रिलीफ वॉल्व. द पर्पज ऑफ एअर ड्रायर इज. एअर ड्रायर वापरण्याचा उद्देश काय आहे. ऑप्शन ए टू कॉम्प्रेस द ॲटमॉस्फिरिक एअर, ऑप्शन बी टू जनरेट क्लीन ड्राय एअर फ्रॉम कॉम्प्रेस्ड एअर, ऑप्शन सी टू फिल्टर ऑइल कंटेंट फ्रॉम एअर, ऑप्शन डी नन ऑफ द अबाऊ. तर एअर ड्रायर वापरण्याचं कारण टू जनरेट द क्लीन ड्राय एअर फ्रॉम कॉम्प्रेस्ड एअर, ऑप्शन बी टू जनरेट क्लीन ड्राय एअर फ्रॉम कॉम्प्रेस्ड एअर, म्हणजे कॉम्प्रेस्ड एअरपासून स्वच्छ ड्राय एअर तयार करणे हा उद्देश आहे. द टाईप ऑफ कॉम्प्रेसर जनरली यूज्ड इन मोस्ट ऑफ PSA ऑक्सिजन प्लांट इज. PSA ऑक्सिजन प्लांटमध्ये कुठल्या प्रकारचा कॉम्प्रेसर वापरतात. ऑप्शन ए रेसिप्रोकेटिंग, ऑप्शन बी रोटरी, ऑप्शन सी स्क्रू टाईप, ऑप्शन डी नन ऑफ द अबाऊ. PSA ऑक्सिजन जनरेशन प्लांटमध्ये स्क्रू टाईप कॉम्प्रेसरचा वापर केला जातो. ऑप्शन सी स्क्रू टाईप. द valve which ensures the product gas does not flow back. गॅस फ्लोबॅक होऊ नये हे कोण ठरविते. ऑप्शन ए गेट वॉल, ऑप्शन बी ग्लोब वॉल, ऑप्शन सी चेक वॉल, ऑप्शन डी नन ऑफ द अबाऊ. तर चेक वॉल गॅस फ्लोबॅक येऊ न देणे हे ठरविते. ऑप्शन सी चेक वॉल. व्हॉट इज द लाईफ ऑफ जिओलाईट. जिओलाईटचे आयुष्यमान काय असते. ऑप्शन ए 1 इयर, ऑप्शन बी 2 इयर, ऑप्शन सी 10 इयर, ऑप्शन डी 3 to 5 इयर. तर जिओलाईटचे आयुष्यमान 3 ते 5 वर्ष असते. ऑप्शन डी 3 to 5 इयर. इन PSA unit, first cylinder is pressurized, then second cylinder is. PSA प्लांटमध्ये
पहिला सिलेंडर प्रेशराईज झाल्यानंतर दुसरा सिलेंडरचे कार्य काय असते? ऑप्शन ए कूलिंग डाऊन, ऑप्शन बी रिमूव्हिंग नायट्रोजन, ऑप्शन सी क्लिनिंग द एअर, ऑप्शन डी रिमूव्हिंग ऑइल. तर PSC युनिटमध्ये पहिला सिलेंडर प्रेशराईज झाल्यानंतर दुसऱ्या सिलेंडरचे कार्य हे नायट्रोजनला रिमूव्ह करणे असते. ऑप्शन बी रिमूव्हिंग नायट्रोजन. द डिफरंट टाईप ऑफ जिओलाईट आर. वेगवेगळ्या प्रकारचे जिओलाईट येतात, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा जिओलाईट असतो? ऑप्शन ए टाईप ए अँड बी, ऑप्शन बी टाईप ए अँड झेड, ऑप्शन सी टाईप ए अँड एक्स, ऑप्शन डी टाईप एक्स अँड झेड. तर टाईप ए अँड एक्स प्रकारचा जिओलाईट असतो. द ॲडेजन ऑफ ॲटम आयन आर मॉलिक्युल्स फ्रॉम ए गॅस, लिक्विड ऑर डिझॉल्व सॉलिड टू सरफेस इज नोन ॲज. ॲडेजन ॲटमचे आयनचे मॉलिक्यूल गॅसपासून, लिक्विडपासून किंवा डिझॉल्व सॉलिडपासून सरफेसमध्ये होते, याला काय म्हणतात? ऑप्शन ए ॲब्सॉर्प्शन, ॲडसॉर्प्शन, कोहिजन, जनरेशन. तर याला ॲडसॉर्प्शन असे म्हणतात. ऑप्शन बी ॲडसॉर्प्शन. अ बँड fill in the blanks is displayed above a fire extinguisher that contains carbon dioxide. फायर एक्सटिंग्विशरमध्ये एक पट्टा असतो, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे कंटेंट कशामध्ये लिहिलेले असते? ऑप्शन ए येलो, ऑप्शन बी रेड, ऑप्शन बी ब्लॅक, ऑप्शन डी क्रीम. तर कार्बन डायऑक्साईडमध्ये ब्लॅक कलरचा पट्टा असतो, त्यामध्ये फायर एक्सटिंग्विशरचे नाव लिहिलेले असते. OEM स्टँड्स फॉर. ऑप्शन ए ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, ऑप्शन बी ओल्ड इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, ऑप्शन सी ओल्ड इक्विपमेंट मेंटेनन्स, ऑप्शन डी ओरिजिनल इक्विपमेंट मेंटेनन्स. तर OEM म्हणजेच ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. ऑप्शन ए. Fill in the blanks. Maintenance is a regular period planned maintenance which eliminates breakdown and outages. तर रेग्युलर पिरियडमध्ये मेंटेनन्समुळे ब्रेकडाऊन आणि आउटेजेस होते, याला काय म्हणतात? ऑप्शन ए रुटीन, ऑप्शन बी प्रिव्हेंटिव्ह, ऑप्शन सी करेक्टिव्ह, ऑप्शन डी ऑपरेशन. तर नियमित जे मेंटेनन्स केले जाते त्यामुळे ब्रेकडाऊन आणि आउटेजेस रिमूव्ह होतात, याला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असे म्हणतात. ऑप्शन बी प्रिव्हेंटिव्ह. With the increase in cost of preventive maintenance, the breakdown maintenance cost will. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समुळे कास्ट वाढते आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्सची कास्ट त्यामुळे काय होईल? ऑप्शन ए डिक्रीजेस, ऑप्शन बी इन्क्रीजेस ॲट फास्टर रेट, ऑप्शन सी नो चेंज, ऑप्शन डी इन्क्रीजेस. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समुळे ब्रेकडाऊनची कास्ट ही कमी होते. ऑप्शन ए डिक्रीजेस. व्हॉट टाईप ऑफ मेंटेनन्स इज मोस्ट इफेक्टिव्ह. कुठल्या प्रकारचा मेंटेनन्स हा महत्त्वाचा आहे? ऑप्शन ए शटडाऊन मेंटेनन्स, ऑप्शन बी करेक्टिव्ह मेंटेनन्स, ऑप्शन सी ब्रेकडाऊन मेंटेनन्स, ऑप्शन डी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर सर्वात महत्त्वाचा आणि जास्त इफेक्टिव्ह मेंटेनन्स हा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे. ऑप्शन डी. Maintenance that involves a system of periodic inspection and maintenance designed to keep a machine in operation is called. मेंटेनन्समध्ये पिरियडिक इन्स्पेक्शन, मेंटेनन्स डिझाईन हे नियमित मशीनला सुरू ठेवण्यासाठी कारणीभूत असतात, याला काय म्हणतात? ऑप्शन ए प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, ऑप्शन बी टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स, ऑप्शन सी प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स, ऑप्शन डी ब्रेकडाऊन मेंटेनन्स. तर नियमित मशीन सुरू ठेवण्यासाठी जे मेंटेनन्स केल्या जाते त्याला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असे म्हणतात.
Option A, preventive maintenance. What are the health hazards of cryogenic liquid? क्रायोजेनिक लिक्विड हे आरोग्यासाठी धोकादायक कशी आहे? ऑप्शन ए, एक्स्ट्रीम कोल्ड हजर्ड्स. ऑप्शन बी, ॲस्फिक्सिएशन हजर्ड्स. ऑप्शन सी, टॉक्झिक हजर्ड्स. ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबाव. तर क्रायोजेनिक लिक्विड ही आरोग्यासाठी धोकादायक आहे यापैकी सर्व. ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबाव. The component which used for joining the set of oxygen cylinder to fill the compressed air. ऑक्सिजन सिलेंडरमध्ये कॉम्प्रेस एअर फिल करण्यासाठी काय वापरतात? ऑप्शन ए, होसपाईप. ऑप्शन बी, नोजल. ऑप्शन सी, कॉम्प्रेसर. ऑप्शन डी, मॅनिफोल्ड. तर ऑक्सिजन सिलेंडर फिल करण्यासाठी होसपाईपचा उपयोग केला जातो. ऑप्शन ए, होसपाईप. जनरली प्रेशर ऑफ कॉम्प्रेस्ड एअर इज. कॉम्प्रेस एअरचा प्रेशर हा सामान्यतः किती असतो? ऑप्शन ए, 5 बार. ऑप्शन बी, 7 to 7.5 बार. ऑप्शन सी, 10 बार. ऑप्शन डी, अबाव द 10 बार. तर 7 to 7.5 बार हा ऑक्सिजन कॉम्प्रेस एअरचा प्रेशर असतो. व्हॉट इज द यूज ऑफ ऑक्सिजन बूस्टर? ऑक्सिजन बूस्टरचा उपयोग काय आहे? ऑप्शन ए, टू क्लीन द एअर. ऑप्शन बी, टू क्रिएटिंग प्रेशर फॉर बॉटलिंग पर्पज. ऑप्शन सी, टू सक द एअर. ऑप्शन डी, टू चेक द ऑक्सिजन क्वालिटीज. तर ऑक्सिजन बूस्टरचा उपयोग टू क्रिएटिंग द प्रेशर फॉर बॉटलिंग पर्पज, जे बॉटलिंग करण्यासाठी म्हणजेच फिलिंग करण्यासाठी रिफिलिंग करताना प्रेशर क्रिएट करण्याचे कार्य बूस्टरचे असते. ऑप्शन बी. द ऑक्सिजन ॲनालायझर इज यूज फॉर. ऑक्सिजन ॲनालायझर कशासाठी उपयोगात आणतात? ऑप्शन ए, टू चेक द ऑक्सिजन प्युरिटी. ऑप्शन बी, टू रिमूव्ह द बॅक्टेरिया. ऑप्शन सी, टू रिमूव्ह द नायट्रोजन. ऑप्शन डी, टू चेक द ऑक्सिजन प्रेशर. तर ऑक्सिजन ॲनालायझर हे प्युरिटी म्हणजे शुद्धता, ऑक्सिजनची शुद्धता तपासण्यासाठी वापरतात. व्हॉट इज द युनिट ऑफ प्रेशर? प्रेशरचे युनिट काय आहे? तर प्रेशरचे युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज लॉ रिलेटेड टू प्रेशर? खालीलपैकी प्रेशरशी रिलेटेड कुठला नियम आहे? ऑप्शन ए, एम्पियर लॉ. ऑप्शन बी, गॉज लॉ. ऑप्शन सी, बॉयल्स लॉ. ऑप्शन डी, नन. तर प्रेशरशी रिलेटेड खालीलपैकी लॉ बॉयल्स लॉ आहे. ऑप्शन सी. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स ए कॉन्स्टंट प्रोसेस? खालीलपैकी कोणती कॉन्स्टंट प्रोसेस आहे? पी इज इक्वल टू के, पी इज इक्वल टू के टी स्क्वेअर, पी इज इक्वल टू के प्लस टी. ऑप्शन डी, नन. तर कॉन्स्टंट प्रोसेस पी इज इक्वल टू के आहे. ऑप्शन ए. लिक्विड ऑक्सिजन कॅन बी ऑब्टेन ॲट विच टेम्परेचर? खालील कुठल्या तापमानावर लिक्विड ऑक्सिजन मिळते? ऑप्शन ए, 37 डिग्री. ऑप्शन बी, 0 डिग्री. ऑप्शन सी, 187 डिग्री. ऑप्शन डी, 100 डिग्री. तर लिक्विड ऑक्सिजन 187 डिग्रीवर मिळते. 187. ऑप्शन सी, 187 डिग्री. व्हॉट इज द पर्सेंटेज शेअर ऑफ ऑक्सिजन इन ॲटमॉस्फिअर? ऑक्सिजनचे ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनचे टक्केवारी काय? ऑप्शन ए, 10%, 20%, 21%, 71%, 40%. तर ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन 21% आहे. ऑप्शन बी. 1 मोल ऑफ ऑक्सिजन कंटेन्स हाऊ मेनी मॉलिक्युल्स? 1 मोल ऑक्सिजनमध्ये किती मॉलिक्युल असतात? ऑप्शन ए, 10⁻10. ऑप्शन बी, 6.02 × 10⁻29. ऑप्शन सी, 6.02 × 10⁻23. ऑप्शन डी, 6.02
2 × 10⁻50. तर 1 मोल ऑक्सिजनमध्ये 6.02 × 10⁻23 एवढे मॉलिक्यूल असतात. ऑप्शन सी 6.02 × 10⁻23. मास ऑफ 1 मोल ऑफ ऑक्सिजन. 1 मोल ऑफ ऑक्सिजनचे वस्तुमान किती असते? ऑप्शन ए 12 ग्राम, ऑप्शन बी 5 ग्राम, ऑप्शन सी 32 ग्राम, ऑप्शन डी 100 ग्राम. तर 1 मोल ऑक्सिजनचे वस्तुमान 32 ग्राम असते. ऑप्शन सी 32 ग्राम. व्हॉट इज द ॲडझॉर्प्शन? ॲडझॉर्प्शन काय आहे? ऑप्शन ए प्रोसेस ऑफ मिक्सिंग अ पार्टिकल इन गॅसेस, ऑप्शन बी प्रोसेस ऑफ मिक्सिंग अ पार्टिकल इन लिक्विड, ऑप्शन सी प्रोसेस ऑफ अटॅचमेंट ऑफ पार्टिकल ऑन सॉलिड सरफेस, ऑप्शन डी नन. तर प्रोसेस ऑफ अटॅचमेंट ऑफ पार्टिकल ऑन सॉलिड सरफेस हे ॲडसॉर्प्शन आहे. ही म्हणजे प्रोसेस ऑफ अटॅचमेंट ऑफ पार्टिकल ऑन सॉलिड सरफेस, ऑप्शन सी. सॉलिड सरफेसमध्ये पार्टिकल शोषून घेणे हे कार्य आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचे अणुभार क्रमांक काय आहे? तर ऑप्शन डी 16. मेजर यूज ऑफ ऑक्सिजन इन व्हिच इंडस्ट्री? कुठल्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात मुख्य प्रमाणात ऑक्सिजनचा वापर केला जातो? ऑप्शन ए स्टील, ऑप्शन बी कोल गॅसिफिकेशन, ऑप्शन सी मेडिकल, ऑप्शन डी ऑल. तर मोठ्या प्रमाणामध्ये मेजर यूज म्हणून ऑक्सिजन हे सर्व प्रकारच्या प्लांटमध्ये उपयोगात येते. ऑप्शन डी ऑल. प्युरिटी ऑफ ऑक्सिजन इज हायेस्ट इन द फॉलोइंग प्रोसेस. खालीलपैकी कोणत्या प्रोसेसमध्ये सर्वात जास्त प्युरिटी मिळते? ऑप्शन ए PSA, ऑप्शन बी क्रायोजेनिक, ऑप्शन सी डिस्टिलेशन, ऑप्शन डी नन. तर क्रायोजेनिक प्रोसेसमध्ये सर्वात जास्त प्युरिटी मिळते. ऑप्शन बी क्रायोजेनिक. PSA प्लांट शुड बी कंप्लाय विथ विच ISO स्टँडर्ड. PSA प्लांट ह्या कुठल्या स्टँडर्डनुसार असते? ऑप्शन ए ISO 13485, ISO 9001, ISO 14000, ISO 26000, ऑप्शन डी नन. तर PSA प्लांट हे ISO 13485, ISO 9001 या प्रकारामध्ये असणं गरजेचं आहे. ऑक्सिजन इज फ्लेमेबल. ऑक्सिजन हे जळणारं गॅस आहे, ज्वलनशील गॅस आहे. ऑप्शन ए येस, ऑप्शन बी मे बी, ऑप्शन सी नॉट फ्लेमेबल बट फॅसिलेट बर्निंग, ऑप्शन डी नन. तर ऑक्सिजन हा ज्वलनशील नाही परंतु तो ज्वलनास मदत करणारा गॅस आहे. ऑप्शन सी नॉट फ्लेमेबल बट फॅसिलेट बर्निंग. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज यूज्ड इन PSA प्लांट. PSA प्लांटमध्ये खालीलपैकी कोणती प्रोसेस उपयोगात येते? ऑप्शन बी ॲडसॉर्प्शन, ऑप्शन बी ॲब्सॉर्प्शन, ऑप्शन सी कंजम्पशन, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव. तर PSA प्लांटमध्ये ॲडसॉर्प्शन ही प्रोसेस उपयोगात येते. ऑप्शन ए ॲडसॉर्प्शन. प्युरिटी ऑफ मेडिकल ग्रेड ऑक्सिजन. मेडिकल ग्रेड ऑक्सिजनची प्युरिटी किती असते? ऑप्शन ए ग्रेटर दॅन 40%, ऑप्शन बी ग्रेटर दॅन 60%, ऑप्शन सी ग्रेटर दॅन 70%, ऑप्शन डी ग्रेटर दॅन 85%. तर मेडिकल ग्रेड ऑक्सिजनची प्युरिटी ही 85% पेक्षा जास्त असते. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती असते? ऑप्शन ए 5 बार, ऑप्शन बी 6 बार, ऑप्शन सी 1.01325 बार, ऑप्शन डी नन. तर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 1.01325 बार असते. डायमेन्शन ऑफ प्रेशर. प्रेशरचे डायमेन्शन खालीलपैकी कुठले आहे? तर
L raised to the power minus 1, M raised to the power 0, T raised to the power minus 2, L raised to the power minus 3, M raised to the power 1, T raised to the power minus 2, L raised to the power minus 2, M raised to the power 1, T raised to the power minus 2 आणि नन. तर त्यापैकी प्रेशरचे डायमेन्शन हे L raised to the power minus 1, M raised to the power 0 आणि T raised to the power minus 2 एवढे असते. ऑप्शन ए. As per Bayes' law, how pressure is related to volume? Pressure P is equal to pressure, K is equal to constant, V is equal to volume. तर बायल्स लॉ नुसार खालीलपैकी प्रेशर आणि व्हॉल्यूमचे रिलेशन काय असते? P is equal to K divided by V, P is equal to K into V, P is equal to K into V square. तर बायल्स लॉमध्ये P is equal to K divided by V असते. हार्ट ऑफ PSA प्लांट. PSA प्लांटमध्ये हार्ट कशाला म्हणतात, म्हणजे मुख्य घटक कोणता आहे? ऑप्शन ए कॉम्प्रेसर, ऑप्शन डी डिह्युमिडिफायर, ऑप्शन सी सोलेनॉइड वॉल्व, ऑप्शन डी स्टोरेज टँक. तर PSA प्लांटचा हार्ट हा कॉम्प्रेसर असतो. म्हणजेच PSA प्लांटमध्ये महत्त्वाचा घटक हा कॉम्प्रेसर असतो. ऑप्शन ए कॉम्प्रेसर. अशा प्रकारे हा MCQ व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अजूनपर्यंत राज एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम राज एज्युकेशनतर्फे पाठविण्यात येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.